शेतकऱ्यांचा लाडका सण उद्या पोळा सण असून सणाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात व परिसरात मातीच्या तसेच पीओपीच्या बैलांची निर्मिती करण्यासाठी कारागीर दिवसरात्र व्यस्त झालेत। मातीच्या बैलांशिवाय पोळा सण अपूर्ण मानला जातो। मातीचे बैल विकत घेण्याची प्रथा शतकानुशतकांपासून सुरू आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही येवल्यातील पारंपरिक कारागीर घरांनी मोठ्या उत्साहाने हे बैल घडवत आहेत। सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या कामांमध्ये बैलांना आकार देणं, त्यावर रंगकाम करणं, सुशोभित करणे अशी प्रक्रिया केली जाते। माझे नाव सुनील जगदाळे आहे। आमचा पारंपरिक व्यवसाय असून आम्ही 25-30 वर्षांपासून करीत आहोत। पोळा सण 2-4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि मातीचे बैल आम्ही बनवतो, पण यावर्षी पीओपीचे उठाव झाल्यामुळे आम्ही यावर्षी पीओपीचे आकर्षक बैल आम्ही लोकांसाठी आणणार आहोत। आम्ही झालर लावलेले, शेंगाला डेकोरेशन केलेले बैल यावर्षी आम्ही मार्केटमध्ये आणणार आहोत। तर पोळा सणासाठी आम्ही बैल मार्केटमध्ये उपलब्ध करून देणार आहोत। कच्च्या मालाचा भाव वाढल्यामुळे आम्ही 25-30 रुपयांनी नगामागे वाढणार आहे, तरी लोकांनी याची काळजी घ्यावी। माझे नाव शोभा सुनील जगदाळे। आम्ही पारंपरिक व्यवसाय आमचा मातीचे बैल बनवायचा, पण आता कसं मध्ये म्हणजे मातीचेच बैल बनवत होतो, पण आता पीओपी वरली बंदी उठवल्यामुळे यावर्षी वेगवेगळे आकर्षित असे आम्ही पीओपीचे बैल पण बनवलेत आहे आणि डेकोरेशन चांगल्यापैकी डेकोरेशन वगैरे करून आता मला गिरायकाच्या आवडीनुसार सगळं तशा पद्धतीने आम्ही बनवलेत आहे। आणि डेकोरेशनचा मालाचा भाव वाढल्यामुळे आणि कच्च्या मालातही वाढ झाल्यामुळे यावर्षी दरवर्षीप्रमाणे 25 ते 30 रुपये नगामागे वाढलेले आहे। आमचा हा कसा पारंपरिक व्यवसाय आहे आणि या करायला आधी 3 ते 4 महिने आधी तयारी करावी लागते। त्यामुळे आम्ही गिरायकाला सोयीनुसार सगळे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळं माल उपलब्ध करून